आप्पे. आता तेल तापायला ठेवलंय मी. आता याच्यात मोहरी टाकणार. तेल गरम झालं त्याच्यात मोहरी टाकायची. आणि मोहरी तयार. हे रवा मी चालून घेतला. आता याच्यात मी कांदा टाकायला लागलो. नंतर याच्यात टमाटर टाकायचं. सांबार टाकायला लागलो. हे हिरवी मिरची टाकेले कूट करेले. आता पाणी टाकायला लागलो. हे हळद टाकायला थोडीशी. आता मोहरी थोडं तेल गरम करते. आता ही मोहरी गरम करेले. हे सोडायला लागले याच्यात. याच्यातली मोहरी काढून घेते. चिपके देते कढई. आता पाणी टाकायला लागले. मिक्स करायला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मापाचं टाकायचं. थोडं पाणी टाकते त्याच्यात. थोडं मिक्स करायला लागले याचा एकजीव व्हायसाठी. टमाटर कांदा सगळं टाकले नाही तर मग मिक्स केलं ना आप्पे चांगले बनतात. थोडं पाणी टाकायचं. झाला आता हे मिक्स तयार. आता याला थोडं ठेवते 5 मिनिट. नंतर आप्पे बनवायला लागते. झाला आता हे आपलं तयार. झाकण ठेवते याच्यावर. आता हे मिक्स तयार झालेलं आहे. याच्यावर आता झाकण ठेवते. 5 मिनिटांना करायचे. मग एकजीव होतो. 5 मिनिटाच्या नंतर करायची. आता 5 मिनिट झाले. आता हे सगळं मिक्स करायचं. आता हे चांगलं भिजलंय. आता हे सगळं मिक्स मसाला झालाय आता ह्या आप्प्याचा. आता मी भांड्यात ठेवलं गरम करायला. याच्यात तेल टाकायचं. या भांड्यात भरपूर तेल टाकेलं असलं याच्यात मग हे चिपकत नाही आप्पे टाकल्यावर. टाकलं आता तेल. आता हे टाकायला लागले याच्यात आप्पे. आता हे व्हायसाठी याच्यावर झाकण ठेवायचं. आता याला 2-3 मिनिटं झाले. आता आपण याला पलटू. आता मी झाकण काढायला लागले. आता आपण याला
पलटून घेऊ. आता मी याला पलटलेले आहे. याच्यावर झाकण ठेवते आता. मग हे सगळीकडे लाल होऊन जातात. याला आता आपण पलटून घेतले. आता 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं. मग हे होऊन जातात लाल. आता याच्यावर झाकण ठेवते. आता हे झाले तयार. आता मी काढून घेते. याला काटा चम्मचनं काढायचे, हात जळत नाही. काटा चम्मचनं लवकर निघतात. थोडा एक राहिला, त्याला मसाला कमी पडला. झाकण झाले आपले आप्पे तयार. केचप संग पण खाऊ शकता तुम्ही. झाले आप्पे तयार आता.